त्या मापाचा मित्रांनो दाताला कसा आहे? दोन दात आहे. दोन दात आहे. दात दाखवा बरं मला. तर दाताला दोन दात आहे मित्रांनो, बघून घ्या. ओके सोडा. दोन दात आहे तर घेतले आता तुम्ही. ठीक आहे, धन्यवाद. मा शिंग करतो. कशासाठी करता हे दिसतं जरा दिसते जरा आम्ही दिसायला चांगलं दिसाव. हा. आणि गाईला पण शिंगाला काय म्हणजे हे होणे म्हणून काय बी होत नाही आणि मोडत बी नाही शिंक केले शिंग केल्यावर काय हा. कधीपासून करता व्यवसाय? हे जवळजवळ आता आपल्या वडिलापासून करतोय आपण. म्हणजे दोन पिढ्या गेल्या तुमच्या. हा, हा. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या एचएफ जर्सी गाई बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण त्या ठिकाणी गायींची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण पार्ट्या गायी असतील, पहिल्या व्यताच्या, दुसऱ्या व्यताच्या, शेतकऱ्यांच्या गायी, अशा गायी कव्हर करणार आहे. मित्रांनो, दुधाचं दर त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात वाढल्यामुळं गायीच्या किमती वाढल्या, त्याची माहिती घ्यायची आहे. आणि बाजारात त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी गाय खरेदी करत असताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. माहितीतला माणूस घेऊन गाय खरेदी करा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आपण प्रत्येक सांगोल्याचा बैल बाजार, म्हैस बाजार, संपूर्ण पशूंचे बाजार कव्हर करत असतो. त्यामुळं घर बसल्या संपूर्ण त्या ठिकाणी बाजारची माहिती आपल्याला मिळून जात असते मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्याच गोष्टी व्यापारी असेल, शेतकरी असेल, खरं सांगतील असं काय नाही. त्यामुळं बाजारात येऊन स्वतः व्हिजिट करून माहिती घेऊन त्या ठिकाणी गाय खरेदी करा. आणि मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत एकच माझं सांगणं असतं की गाय घेताना फसू नका. त्या ठिकाणी काय होतं, एकदा फसलं ना परत माणसाचा विश्वास बसत नाही या धंद्यावर. त्यामुळं हा व्यवसायात पडत असताना अनुभवी माणसाचे सल्ले घ्या, माहिती घेऊन त्या ठिकाणी व्हिडिओ कव्हर करा. तर जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मालक राम राम. राम राम. गाव कुठला आहे? उमरगा. उमरगा. ही घेतले का विकले? घेतले आता आता म्हणजे तुम्ही घेतले? नवीन घेतले. केवढ्याला घेतलं मालक? 55,000ला. 55,000. कशासाठी घेतली याला? गाईवर सोडायला. म्हणजे ब्रिडिंगसाठी घेतलेला आहे. बरं, ही कुठल्या ब्रीडचा आहे आता घेतलेला आहे? एचएफ मधला आहे. किती टक्क्यातला आहे काय तसले? 140 नंबर आहे. म्हणजे काय आहे 140? म्हणजे जात आहे. बर, थोडं त्याचा चेहरा इकडे करा मित्रांनो, बघून घ्या. मोठ्या मापाचा बुल आहे हा. आणि एचएफ गाय ब्रिडिंग साठी घेतलेला आहे मालकाने. शेतकरी आहे ना तुम्ही? हे गाडीला वगैरे झोपले याला? हा, झोपले हे दोन्ही कामं करते मला. दोन्ही कामं करते. बर बर. तर थोडा ह्याला फिरवा इथले दाखवूया. बघून घ्या. कितीला घेतले म्हणला? 55 ला घेतलेला आहे. मोठ्या मापाचा आहे मित्रांनो. दाताला कसा आहे? दोन दात आहे. दोन दात आहे का? दात दाखवा बरं मला. तर दाताला दोन दात आहे मित्रांनो, बघून घ्या. ओके सोडा. दोन दात आहे तर घेतले आता तुम्ही. ठीक आहे, धन्यवाद. मला कुठे नेणार आहे त्याला? उमरगा. धन्यवाद. पार्टी आहे कशी? हे झाली. बर, किती वेताची गाय? तिसरी येताची. बघून घ्या. तिसरी येताची गाय ही. किती दिलंय दूध गेल्या त्याला? दूध किती दिलंय गेल्या त्याला? 10 लिटर दिले एका टायमाला. अजून टायमिंग आहे काय? किती घेईल टाइम? 10-12 दिवस घेईल. बघून घ्या शेतकरी मित्रांनो. कुठल्या गावचा आहे मावशी तुम्ही? टेंभुर्णीत आहे काय? बरं. किती किंमत सांगताय? किंमत 65. बरं. किती आलं तर देणार आहे? किती हजार आलं तर 55,000 देणार आहे. 50,000 सोडताय. तर बघून घ्या मित्रांनो, मावशी शेतकरी आणि शेतकऱ्याजवळची गाय आहे. कुणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर, मोबाईल नंबर सांगता येईल? सांगा की. 99 75 12 20 91. ठीक आहे शेतकरी मित्रांनो, कुणाला पाहिजे असेल तर आता सांगितलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधून ही 50,000ला गाय मिळून जाईल, याला झालेली घेऊ शकताय. धन्यवाद. तर बघून घ्या बाजार कसा भरलेला आहे. आपण ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत. आज आलोय सांगोल्याच्या बाजारामध्ये आणि बाजारामधील एचएफ गायींची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. काय आणले मालक? काय आणलं नाही? बर. तर पुढे शेतकऱ्याच्या पार्ट्या गाई कव्हर करूया शेतकरी मित्रांनो. काय आणले? काय आणले मालक? त्यांना कुठं आहे गाय? कुठं आहे? येतो तिकडं. तर बघून घ्या. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? मुंजवडी. कुठं आले? फलटण तालुका. नाव काय तुमचं? योगेश महादेव ठणके. योगेश ठणके साहेब. गाय काय? गाय 3.5 महिन्याची चेक आहे. 10 लिटर दूध आहे मामा. 3.5 महिन्याची गाभण आहे. हा, तर मित्रांनो बघून घ्या. दूध गाभण गाय आहे. दूध किती चालू आहे आता? दूध 10 लिटर पक्का आहे. पक्क 10 लिटर आहे. 5-5 लिटर एका टायमाला. हा, बिगर बाला शांत समाधानी. शांत समाधानी कासत हात घालू तिथे सगळं ओके.
शेतकरी का व्यापारी आहे तुम्ही? शेतकरी शेतकरी किती किंमत सांगता येईल? हा किंमत ती सांगाय 50,000 आहे, कमी जास्त होईल. कितीपर्यंत सुटेल? एक 45 पर्यंत देऊ. 45 पर्यंत द्या चाल तुम्ही. आणि 3.5 महिने गाभण तपास सुरू आहे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 90 22 25 96 33. ठीक आहे, धन्यवाद मालक. तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या बाजार कसा भरलेला आहे. मामा तुमचे काय किती वेळचा आहे? चौथं पोटातलं चौथा आहे काय? किती दूध दिले गेले आता? गेले त्याला दिले 9 8 9 दिले असेल. किती किंमत सांगता येईल? तिची किंमत सांगतोय आता 30,000. 30,000 यायला झाले ना? काय नाही पार्टी आहे. पार्टी होय. दूध किती चालू आहे आता? दूध 6 लिटर. गाभण आहे काय पुन्हा? 2.5 महिने झाले. काय खरं नाही पण ती तपासून देणार का? ती काय रे जग खेळाय ते काय बरोबर आहे. काय कमी जास्त होते ना त्याच्यात? होते लगी किती पर्यंत होते? मागितली पाहिजे व्यवस्थित. हा मागेल तसं त्या मोबाईल नंबर द्या तुमचा. आता मला सांगता येत नाही. बरं बरं ठीक आहे, असू द्या, धन्यवाद. तर मित्रांनो मामाला नंबर सांगता येत नाही, बघून घ्या. काय आणले मला पार्टी? किती चालू आहे दूध? दूध किती चालू आहे मालक? 4 लिटर 4 लिटर. गाभण आहे काय? नाही दुधावर. दुधावरच आहे. बरं 4 लिटर बोलीत देणार का? हो बोल. बरं किती किंमत सांगता? त्याची 25. काय मागणी झाली हिला? झाली. किती पर्यंत? 15ला. किती आलं तर देणार? 20 आलं तर देणार आहे. मोबाईल नंबर द्या तुमचा. 9604726041. ठीक आहे, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या. तर आपण आज ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण सांगोल्याचा बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. राम राम मालक. नमस्कार. गाव कुठला आहे? नमस्कार. जत काय नाव आपलं? निगडी तानाजी बंडू कोळी. ही जर्शी काय आहे काय? हा जर्सी. पहिली जर्शी. हा हा बरं. दाताला कशी? दाताला जुळलंय. दाताला जुळले. व्याला झाली का पार्टा आहे? पार्टा आहे सध्या. पार्टा. किती चालू आहे दूध आता? दूध सध्या 10 लिटर दूध आहे. 5 लिटर एका टायमाला. मित्रांनो बघून घ्या पार्टी गाय. ठेप्याला वगैरे कसं आहे बघा. आणि शेतकऱ्याजवळ जी गाय आहे ही शेतकरीच आहे ना? व्यापारी आहे. व्यापारी आहे. बरोबर, सॉरी. किती किंमत सांगताय मालक? ह्याची 35,000 सांगितले. काय मागणी होते? मागणी 25ला चालू आहे. किती आलं तर सोडणार आहे? अजून एक 2,000 वाढलं देऊन टाकणार. ठीक आहे. हा. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 90 22 हां 45 01 06. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो बघून घ्या. शिंगे काढायचं काम चालू आहे. भया नमस्कार. नमस्कार. काय करताय? शिंग खातोय. शिंग शिंग करतो. कशासाठी करताय? हे दिसतं जरा टॉप दिसते जरा. आम्ही दिसायला चांगलं दिसाव. हा. आणि गाईला पण शिंगाला काय म्हणजे हे होणे म्हणून काय बी होत नाही आणि मोडत बी नाही शिंग केले. शिंग केल्यावर काय हा. कधीपासून करता व्यवसाय? हे जवळजवळ आता आपल्या वडिलापासून करतोय आपण. म्हणजे 2 पिढ्या गेल्या तुमच्या. हा, हा. एका गाईला किती पैसे घेताय? 200 रुपये घेतोय एका गाईला. 200 रुपये घेताय. हा. तर मित्रांनो बघून घ्या. 200 रुपये भैया घेतात. गाव कुठला आहे तुमचं? इंदापूर. इंदापूर पावडा. हा सरडेवाडीतला आपण. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या एक मला. 77 41 हा. 02 हा. 18 85. तर एखाद्या शेतकऱ्याला गोठा असेल 5-6 गायचं करा असेल तर कर. चला तेवढंच. हा करताय जाऊन जागेवर पण जाताय म्हणजे बाजारात नाही तर. बाजारात घरगुती बी असतो आपण. बरं नंबर दिलाय तुम्ही. हो. ठीक आहे, धन्यवाद मालक. हा. तर शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये ह्या पार्टी गायांचा बाजार या ठिकाणी भरला जातोय. आणि आता आपण बऱ्यापैकी पार्ट्या गाई कव्हर करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांच्या गाई असतील, व्यापाऱ्यांच्या गाई असतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. म्हणजे शेतकरी मित्रांनो कसं आहे, आपण जर यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा, जेणेकरून आपल्याला घर बसल्या संपूर्ण गायींची, म्हशींची, शेळी मेंढी संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जात असते. मित्रांनो जास्तीचा वेळ न घालवत आपण आता थांबूया. कसं आहे, बाजारामध्ये आपण 2 व्हिडिओ तयार केले, एक टॉप क्वालिटीच्या आणि एक ह्या शेतकऱ्यांच्या गायी. त्यामुळे दोन्ही व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.